इव्हनिंग Good मुलांना. evening, teacher. गुड Good इव्हनिंग. evening, teacher. How are you? मी मस्त. तुम्ही कसे आहात? How are you? मी I मस्त. am fine, teacher. व्हेरी गुड. Fine, I am teacher. fine. व्हेरी Fine, गुड. fine. अच्छा, चला आजचा मी आता हे गाणं ऐकत होते, त्याच्यावर म्हणत होते, मला खूप छान वाटलं. म्हणजे माणुसकीवरती माझा विश्वास पुन्हा बसेल असं हे छान गाणं आहे. पण तुम्हाला एक छान छोटासा व्हिडिओ आला होता, त्याच्याबद्दल आधी सांगते, मग आपण अभ्यासाकडे जाऊ बरं का. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं, एक वर्ग होता, आपल्या देशातला नाहीये हा, फिरंगी कंट्री मधला कोणता तरी आहे. तर तिथे तुम्हाला माहितीये, म्हणजे भारतात आपण सगळे धर्म समान, आपण सगळे एकसारखे असं म्हणतो. पण परदेशांमध्ये काही देशांमध्ये अजूनही असे बरं का, काळे लोक, गोरे लोक, म्हणजे बाहेरचे, इथले, असा भेदभाव होतो. तर एक क्लासरूम होतो, भेदभाव. हा भेदभाव होतो, वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती ते लोकांमध्ये तफावत करतात. हे आमचे, हे बाहेरनं आलेले, जसं आपण म्हणतो आम्ही भारतीय, ते बाहेरनं आले असं. पण आपण कोणाला असा त्रास देत नाही ना, म्हणजे आपण सगळ्यांना सामावून घेतो. पण बाकी काही खूप कंट्रीजमध्ये अजूनही हे खूप आहे, म्हणजे हा प्रकार खूप आहे. रंगावरनं, त्यांच्या भाषेवरनं खूप लोकांना समानतेचा हक्क नाहीये. तर एक वर्ग असतो, त्या वर्गातला हा किस्सा आहे की सगळे मुलं अशी बसलेली असतात, आपले आपले, म्हणजे मोठे कॉलेजमधले स्टुडंट्स असे बसलेत बेंचेसवरती, आणि प्रोफेसर येतात त्यांचे, आणि ते काहीतरी प्रश्न विचारतात की कोणता लेसन चाललाय. तर एक निग्रो माहितीये तुम्हाला, ते असे ब्लॅक कलरचे असतात बघा, आफ्रिकन्स. तर त्यातला एक मुलगा असतो, तो काहीतरी उत्तर देतो की हा लेसन सुरू आहे. तसं त्याच्याकडे बघतात, कोणी दिलं उत्तर, तो म्हणतो की मी. तर ते म्हणतात, तू दिलंस, गेट आउट ऑफ द क्लास. सगळे बघतात त्याच्याकडे, त्या मुलाला पण काही कळत नाही, म्हणजे आपली चूक काय आहे की आपण उत्तर दिलं हे चुकलं, की आपण ब्लॅक आहे म्हणून आपल्याला बाहेर काढलं. त्याला बाहेर हकलून देतात, तो मुलगा निघून जातो. त्याला काही समजत नाही, तो रडत असतो, तो निघून जातो. बाकीचे सगळे बघत असतात की काय झालं, पण कोणी काही बोलत नाही, शांत असतात. मग ते सर त्यांना विचारतात की काय वाटतं तुम्हाला, काय झालं? कोणी काय बोलत नाही. मग ते म्हणतात की तुम्हाला काय वाटलं, समानता, हे ते ह्या गोष्टी पुस्तकात असतात, त्या आपल्या आयुष्यामध्ये आणायच्या असतात. आज त्याला मी काही चूक नसताना बाहेर काढलं, उद्या तुम्हालाही मी काही चूक नसताना बाहेर काढू शकतो. आज जर तुम्ही त्याच्याबरोबर उभे राहिला नाहीत, तर तुमची युनिटी शून्य. तुमच्यावर उद्या ही वेळ आली तर तुमच्याबरोबर कोण उभं राहील? सांगायचा मुद्दा हा, की त्या सरांनी ही जी गोष्ट आहे, कुठली, आपण म्हणतो ना की आपण सर्वसमावेशक असतो, एखाद्याच्या बाबतीत काही चुकीचं झालं तर आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर ठाम उभं राहायला पाहिजे. तर हे जे सगळे आहे ना, ते त्या सरांनी लेक्चर नाही दिलं, त्यांनी करून दाखवलं. मग त्या मुलांना समजलं की जो बाहेर आहे त्याला शिकवण्याकरता बाहेर काढलं होतं. मग सगळे एक एक करून बाहेर गेले, त्याला घेऊन आले, आणि मग त्यांनी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे मला हे जे ना, माणसाने काय, टीचर म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. एकाने टीचर बोला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण ज्याच्यासाठी आपलं कर्तव्य करतो, तो आपल्यासाठी त्याचं कर्तृत्व दाखवतो, आणि ज्याची आपण सहायता करतो तो पण आपली सहायता करतो. म्हणजेच सांगण्याचा म्हणजे दृष्टिकोन हा की आपण एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखामध्ये जर आपण सामावलो तर तोही आपल्या दुःखामध्ये सामील होतो. ही गोष्ट जबाबदारीची आहे, सुख आणि दुःख नाही. तुमच्यावरती, तुमच्या वर्गातल्या एखाद्या मुलावरती, तुम्ही तो पिक्चर बघितलाय काय, त्याचं नाव आहे खूप हिचकी बघितलाय का तुम्ही? तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, खूप खूप चांगला. खूप छान आहे. राणी मुखर्जीचा आहे ना? बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही त्या मुलांची युनिटी बघितली का? कोणीतरी एकाने केलेलं असतं, पण सगळ्याचे सगळे वर्ग सोडून जातात. म्हणजे मला सांगायचं काय की युनिटी म्हणजे त्यांना कोणी तोडू नाही शकत. सगळ्याचे सगळे पास होतात, सगळ्याचे सगळे एकत्र अभ्यास करतात. तर आपण आपल्या देशामध्ये ना सगळ्यांनी असं राहायला पाहिजे, ते माणसाने माणसाशी माणसासम वागणे, सगळ्यांनी एकसारखं वागलं तरच त्याला अर्थ. आता एक आमचं बरोबर, आमचं बरोबर, आणि दुसरे म्हणतील नाही नाही ह्याने केलं म्हणून ह्याचं ऐका, असं करून नाही ना चालत. म्हणजे त्या हे सारखं त्या गाण्यामध्ये मी ते म्हणत होते म्हणून मला ती गोष्ट आठवली. तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं तर कितीतरी प्रश्न सुटतील, हो की नाही? आपण स्वतः अशी काही चूक करायची नाही, कोणाच्या अन्याय होईल आपल्याकडनं असं वागायचं नाही. पण दुसरा कोणी वागत असेल तर त्याच्यावर वेळ आली, जाऊ दे ना, त्याचं तो बघून घेईल.
पण हीच वेळ आपल्यावर आली तर कोण येईल का आपली मदत करायला? नाही टीचर, नाही येणार कोणी. मग आपणच एकमेकांची मदत नाही केली तर लोकांकडनं अपेक्षा कशाला करायची? आपण जातो का कोणाची मदत करायला? जाऊ दे, भांडण त्याचं बघतील ते काय आहेत. भांडण सोडवण्याकरता आणि लोक पण विचित्र असतात. भांडण सोडवलं गेलं की आपल्याशीच भांडतात. सो ही अक्कल त्यांना पण असते आणि ही अक्कल आपल्याला पण नसते, म्हणूनच आपलं नुकसान होतं. पण जेव्हा आपण शांतपणाने विचार करतो की याच्यामुळे आपला देश कुठे जातोय, तर मग आपल्याला कळतं की आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. नुसते आपले अधिकार 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 नाही, आपली कर्तव्य 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 पण आपल्याला माहिती पाहिजे. तरच माणसाने माणसाशी माणसासम वागणे खरं खरं होईल. टीचर हे बडी क्लास मध्ये शिकवलंय काय तुम्ही? कोणत्या क्लासमध्ये? बडी बडी क्लास? आय डोंट नो, हा मला नाही माहिती कुठला क्लास आहे. पण मला आता तो किस्सा आठवला आणि मला असं खूप वाटतं की आपण सगळे, तुम्ही तर सगळे एकदम यंग लोक आहात, तुम्ही देश घडवाल. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तोपर्यंत देशामध्ये कितीतरी गोष्टी असतील ज्या खूप बदललेल्या असतील आतापासून. पण मग त्याच्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल तुमचा देश घडवण्यामध्ये, याचा विचार तुम्ही आतापासून करायला पाहिजे. जे चाललंय त्याचं मेंढरांसारखं चालत जाणं, मग माणसामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय? आपण आपल्या डोक्याचा वापर करून काय चांगलं करू शकतो आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. बरं का, हो की नाही? हो की नाही? कुणालाच असं वाटत नाही? मला तरी असं वाटतं. मी काय आर्मीत जाऊ शकते, मी जिथे आहे तिथे राहून मी काय करू शकते थोडस माझ्या देशासाठी, ते मी केलं पाहिजे, हो ना? चला, आजचं प्रवचन झालं. आता आपण धड्याकडे जाऊया. हा आहे आपला धडा जो आपण सुरू केला होता. कोणता? रासायनिक बंध आणि रासायनिक बदल. थोडस मोठं करते, बरेच काही काही बोललोय आपण या धड्याबद्दल. पटकन चटकन आपण रिवाइज करू. बघा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. बघा, याची सुरुवातच आपण केली होती चित्रांनी. ऍपल, ते काय दही बिही, रंग बदललेले. ह्याच्यामध्ये रासायनिक बदल आणि रासायनिक बंध म्हणजे काय की दोन ऍटम्स मध्ये बॉन्डिंग होतं आणि मॉलिक्यूल बनतात, म्हणजेच अणूंपासून रेणू बनतात, म्हणजेच केमिकल रिएक्शन होते आणि रासायनिक बंध तयार होऊन रासायनिक बदल दिसतात. बरं, आपण हे पण पाहिलं की रासायनिक बदल होतात तेव्हा काय होतं, भौतिक बदल सुद्धा होतात, बरोबर ना? आणि त्याचे आपण मग रासायनिक बदल, भौतिक बदल असे कॅटेगरी करून अभ्यास केला. त्याच्यानंतर त्याची अनेक उदाहरणं पण बघितली. हे सगळं आपण डिटेलमध्ये केलंय. ते ओळखण्याची लक्षणं काय असतील? वायू निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो, रंग बदल होतो, चव बदलते, समजतं आपल्याला की काहीतरी किती झोल झालाय याच्यामध्ये, तर समथिंग डिफरंट, म्हणजेच काहीतरी रासायनिक बदल झालेला आहे. पुढे आपण त्याची रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण हे पण पाहिलं होतं की शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण, शब्द 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 जिकडे असतात ते शाब्दिक समीकरण. पण त्याचेच आपण सिम्बॉल वापरले, त्याची रासायनिक नावं लिहिली, तर झालं रासायनिक समीकरण. मग याच्यामध्ये आपण काय काय सिम्बॉल वापरतो, त्याचा अर्थ काय, हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललो होतो. नंतर दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल हा मुद्दा आपण सुरू केला होता. त्यातलं श्वसन आणि प्रकाश संश्लेषण, एका दाण्याच्या दोन बाजू कशा, हे आपण डिस्कस केलं होतं. आणि इंधनाचं ज्वलन हे पण मानवनिर्मित एक फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये जे इंधनाचं ज्वलन होतं, ज्वलन आपण करत नाही, ज्वलन होतच, पण ते कशामुळे होतं, कशामुळे होतं? इंधनाचं ज्वलन होण्यामध्ये कार्बन प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू CO2. रिॲक्शन तर आपोआपच होते, पण त्याला कारक आपण असतो, आपण जातो ना इंधन, म्हणून ते आपण केलेले दैनंदिन जीवनातले बदल आहेत, मानवनिर्मित बदल. इथपर्यंतच हा धडा आहे. पण ह्याची डिटेल गोष्ट जी आहे ना, ती आपण आपल्या याच्यामध्ये बघूया पुस्तकात. 2 सेकंद थांबा. पीपीटी मध्ये आपल्याला त्याचा एक्स्ट्रॅक्ट कळला. ओ अच्छा अच्छा, थांबा, हे ओपन झालंच नव्हतं. पुढचं रासायनिक, अच्छा आयनिक बंध. अच्छा, ही एक फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे आपल्या धड्यामध्ये जी पुढे आहे. आयनिक बंध म्हणजे काय सांगा बरं मला कोणते पटकन. लेट मी सी हू नोज. आयनिक बंध म्हणजे काय, तुम्हाला काय माहितीये का त्याच्याबद्दल? माहित नाही तुम्हाला? आयन्स म्हणजे काय माहितीये का? मॅम मी सांगू का लावण्या? सांग ना. मॅम, आपण आयनिक बंध बघितलं होतं, तर आयनिक बंधामध्ये जे म्हणजे धातू असंच नाही की फक्त धातूच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यामध्ये धातू व अधातू दोन्ही पण होतं. जसे की सोडियम आणि क्लोराईडचं उदाहरण घेतलं
तर सोडियमचा जो अणुअंक आहे तो आहे 11 आणि क्लोराईडचा आहे तो आहे 17. तर सोडियमचा आहे 11 आणि मॅग्नेशियम आणि क्लोराईडचं घेतलं तर मॅग्नेशियमचा आहे 12 आणि क्लोराईडचा आहे 17. तर मॅग्नेशियमकडे एक अणू जास्त आहे. त्याचं जर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघितलं तर त्याचं 2 8 2 असं होतं. आणि क्लोरीनचं बघितलं तर 2 8 7 असं होतं. तर आपण पुन्हा ते संयोजक कक्षा बघितली तर त्याची उरतं किती बाहेर 2 उरता. तर 2 हे उरता. आणि जेव्हा क्लोराईडला याची गरज असते आणि क्लोराईडच्या याच्यात असतं म्हणजे बाहेरच्या कक्षात 7 असतात तर त्याला 8 ची गरज असते. त्याच्यामुळे तो मॅग्नेशियम कडून घेतो आणि त्याच्यामुळे जेव्हा ते दोघांचं पण जे अष्टक असतं ते पण पूर्ण होऊन जातो तेव्हा आयनिक बंध बनतो. ओके, सगळा धडा हिने शिकवून टाकलेला आहे. कोणाला काही शंका तर नसेल, कारण हे सगळं बरोबर सांगितलंय. MG मध्ये +2 म्हणजे 2 नाही इलेक्ट्रॉन. टीचर, काही शंका नाही. थँक्यू लावण्य मॅडम, तुम्ही माझं अर्ध काम करून टाकलं. बरं, मॅग्नेशियम मध्ये +2 इलेक्ट्रॉन जे होते ते एक्स्ट्रा होते. मेटल्स, हिरो सगळ्यांना देऊन टाकणारे लोक, तर ते इलेक्ट्रॉन जे एक्स्ट्रा आहेत ते त्याने देऊन टाकले. आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेऊन टाकले, कारण ते नॉन मेटल आहे, अधातू. आणि त्याच्यामुळे काय झालं, क्लोरीनची अष्टक म्हणजे ऑक्टेट, दोन्ही क्लोरीन चिटकले एका MG ला. तर MgCl2 हा फॉर्म्युला आहे. NaCl म्हणजे एक Na एक Cl, कारण एकच इलेक्ट्रॉन दिला आणि एकच इलेक्ट्रॉन याने घेतला, म्हणजे NaCl 1:1 रेशो. पण Mgचे +2 होतात ना, त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग ते 2 गेले म्हणजे Mg +2 झाला. तर त्या एका MG ला 2 कार येतात असे प्लस प्लस. मग इकडे क्लोरीन इकडे क्लोरीन, म्हणजे काय झालं, MgCl2. म्हणजेच जितक्या तुमच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहेत तितकी तुमची संयोजन, तितकेच तुमचे बॉन्ड, बरोबर ना. म्हणजेच जेव्हा MG होता तो ऍटम होता, तो अणू होता. अणू 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 म्हणजे जसा तो जगात आला अस्तित्वात तसा तो अणू. पण जेव्हा त्याने इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले म्हणजे तो स्वतःची आयडेंटिटी विसरला, बरोबर ना. आपण बघा ना, लहान असतो तेव्हा किती मस्त सुखी असतो, पण कर्ज घेतलं, कर्ज दिलं की आपलं आयुष्य बदलून जातं. म्हणजेच इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन घेतले की आपण कर्जात बुडतो एक प्रकारे. मग आपण ऍटम नाही राहत, मग आपण आयन होतो. आयन, कोणाचं ओझं डोक्यावरती असलं तर ते फेडायचं असतं, कोणाला दिलं असलं तर ते आणखीनच टेन्शन असतं, कधी हा माणूस परत देईल, बरोबर आहे की. सांगायचा मुद्दा, जेव्हा आपण ऍटम असतो आपण स्वतंत्र असतो, पण आपल्या आयुष्यात स्थैर्य नाहीये. मग काय करायचं, इलेक्ट्रॉन द्या किंवा इलेक्ट्रॉन घ्या. हे जे लोक करतात ते आयनिक बंध करतात, बरोबर. तिने बरोबर सांगितलं, NaCl, Na देऊन टाकतो, Cl घेऊन टाकतो आणि ते एकमेकांशी आयन्सच्या बॉन्डिंगमध्ये. आता हे काय होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने होतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, अपोजिट्स अट्रॅक्ट, ते आपोआप एकमेकांबरोबर चिकटतात आणि त्यांचा एक बॉन्ड तयार होतो, NaCl किंवा MgCl. करेक्ट आहे. हे आपल्या धड्याच्या पुढच्या भागात आहे. आता आपल्याला बघायचंय, पटकन बघूया आपण. पुस्तकामध्ये जे दिलंय ना की हे कोणते कोणते रासायनिक बदल मानवनिर्मित असतात. मानवनिर्मित रासायनिक बदलाचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये जे आहे तेच आहे, इंधनाचं ज्वलन. पण त्याचं रासायनिक समीकरण बघा, C+O2 विल गिव्ह यू CO2. कार्बन, इंधन म्हणजे काय, कार्बन. लाकूड, कोळसा, पेट्रोल सगळ्यामध्ये कार्बन आहे. हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. ऑर्गॅनिक म्हणजे याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे, पण सगळ्यात मधला कॉमन कार्बनच आहे. कार्बन केमिस्ट्री आपल्याला येणार आहे 9वी 10वी. तर त्या कार्बनचं जेव्हा ऑक्सिजनशी बॉन्डिंग होतं तर तो CO2 नावाचा एक गॅस बनवतो, बरोबर. आणि हेच इंधनाचं ज्वलन हे आपण घडवून आणतो, म्हणून ते मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. रासायनिक बदल स्वतःच घडतात, आपण फक्त ते घडवून आणतोय, ठीक आहे. बघा, रासायनिक बदल पाहिला तर त्याचा उपयोग कुठे, सोडा लिंबू ह्या शीतपेयात करतात, म्हणजेच एक उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. कसं काय, सोडा लिंबू या पेयामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सायट्रिक ऍसिड हे दोघंही आम्लधर्मी आहेत. कार्बन डायऑक्साईड आणि सिट्रिक ऍसिड, ऍसिडच्या नावातच ऍसिड आहे ना. आणि CO2, आता कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामध्ये काही मेटल नाहीये, ते नॉन मेटलिक आहे, म्हणजे ते काय आहे, आम्लधर्मी आहेत ते. त्यामुळे जठर रसाची आम्लता वाढते. आपण ते सोडा लिंबू बिंबू असतं की नाही त्याच्यामध्ये आपली पोटातली आम्लता वाढते, कारण हे दोघंही ऍसिडिक आहेत.
ऍसिड प्लस ऍसिड आपण त्याची ऍसिडिटी वाढवली ना, ते प्यायल्यावरती काय होतं, आपल्या पोटातली ऍसिडिटी वाढते, म्हणून तर लोकांना भूक लागते ते घेतल्यावरती. सो किंवा असं मोकळं मोकळं जे खाल्लंय पचलंय नाही पचलंय कळत नाहीये, हेवी हेवी वाटतंय, अशा वेळेला लोक हे सोडा लिंबू वगैरे पितात ना, बरोबर ना. किंवा ज्याला आपण हे म्हणतो बघा स्टार्टर्स, त्याच्यामध्ये पण लिंबू बिंबू पिळलेलं असतं, ज्याच्याकडून भूक लागते. तुम्ही जे आधी खाल्लंय पोटामध्ये ते पचलं पाहिजे, तरच तुम्हाला भूक लागेल ना. ती भूकेची जाणीवच तेव्हा होते जेव्हा हेवी पोट आपलं आपलं कामाला लागतं. म्हणून ती जठररसाची आम्लता वाढवतं आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यामुळे लोकांना ऍसिडिटीचाही त्रास होतो. म्हणून मग जेव्हा गरज असेल तेव्हा, रोज सकाळ संध्याकाळ चला रे आपण सोडा लिंबू पिऊया, चला रे स्प्राईट पिऊ, असं आपण करत नाही, कारण त्याची गरजच नसते. ते तेव्हाच घ्यायचं जेव्हा त्याची गरज असते, बरोबर ना. सो ते एक उदाहरण झालं की आपण मानव निर्मित का आपण ऍसिड आणि ऍसिड थोडं एकत्र करून थोडं जास्तच आम्ल निर्मितीला केलंय. ठीक आहे. दुसरं आपण इंधनाचे ज्वलन आता बघितलं. तिसरं आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहावादी फरशी स्वच्छ करणे. मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवणार आहे. आपल्या शहावाद्या फरशा म्हणजे कोणत्या, आपण फ्लोरिंग करतो की नाही घरामध्ये, त्याच्यामध्ये मोठ्या अशा असतात ना, शहाबादी फरशीज म्हणतात त्याला, लांब लांब अशा मोठे स्क्वेअर्स, ते असे कसे कसे डागाळलेले वगैरे असे असतात. मग त्याला क्लीन करण्याकरता आपण त्याच्यामध्ये ऍसिड टाकतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याला चांगलं त्याच्यावर तर टाकून ठेवतात थोड्या वेळ आणि मग त्याला धुतात ब्रशने आणि मग पाण्याने धुवून टाकतात, क्लीन करतात, जसं आपण लादी धुतो तसंच. त्याच्यामुळे काय होतं, वरचा जो थर असतो की नाही माती भीतीचा, तो तर निघतोच, पण त्या शहावादी फरशीवरती बघा कॅल्शियम कार्बोनेट असतं, कारण ते ऑब्व्हियसली ते एक प्रकारचं कॅल्शियमच्या खाणीतनच काइंड ऑफ बनलेलं असतं. दगडांमध्ये कॅल्शियम असतंच ना, तर ते त्यातनच बनलेल्या त्या मोठ्या मोठ्या फरशा असतात, पण त्या क्लीन नसतात. आणि ते कार्बोनेटचं जे काही त्याच्यामध्ये उरलेलं असतं कंटेंट सगळा, तो काढायचा आपल्याला, म्हणजे ती स्वच्छ होईल. मग काय करायचं, ते कॅल्शियम कार्बोनेटला हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रिॲक्ट करायचं. मग काय बनतं, कॅल्शियम क्लोराईड. आणि हे कॅल्शियम क्लोराईड काय पाण्यामध्ये विरघळतं, पाण्यामध्ये विरघळलं, ब्रशने घासलं धुतलं ते निघून जातं, आणि कार्बन डायऑक्साईडचा गॅस हवेत रिलीज होतो, पाणी पाण्यात मिक्स होतं, पूर्ण फरशी क्लीन होऊन जाते. ही रासायनिक अभिक्रिया आपण घडवून आणतो. ठीक आहे. पण ही अशीच अभिक्रिया निसर्गामध्ये पण जेव्हा ऍसिड रेन होते ना तेव्हा होते. तुम्हाला माहिती आहे तो ताजमहल, त्याच्यावरती ऍसिड रेनमुळे त्याचा रंग बदलला, डाग पडले, कशामुळे, ते पण एक प्रकारचा दगडच आहे ना, संगमरवरी दगडावरती जेव्हा केव्हा ऍसिड पडलं तर अशीच अभिक्रिया झाली. कारण ऍसिड तर तुम्हाला माहिती आहे रिॲक्ट करतातच, जिकडे पडतात तिकडे देतातच ते डोक्याला ताप. तर त्या ह्याच्यावरती कशावरती, आपल्या ताजमहलवरती ते जेव्हा पडलं तेव्हा त्याच्यावरती पण डाग पडले, ते खराब झालं. कारण त्या बाजूला खूप पोल्युशन होतं, खूप साऱ्या इंडस्ट्रीज आणि कंपन्या, आणि कशाला काही धरबंद नाही, सगळं चाललं होतं मस्त आरामात, लोकांना काही टेन्शनच नव्हतं. मग त्या प्रदूषणामुळे काय झालं, हवेमध्ये ते सगळे गॅसेस H2SO4, SO2, SO3, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड हे बनले. पावसाच्या पाण्याबरोबर ते SO2 म्हणजे सल्फेट्स आणि नायट्रेट्स हे हवेमध्ये जेव्हा होते ते पाण्याबरोबर मिक्स झाले आणि पाण्याच्या थेंबांबरोबर ऍसिड बनून खाली आले. मग डॅमेज होणार नाही तर काय होणार आहे. पण ते निसर्गतः झालं. ऍसिड रेन आपण नाही बनवत, पाऊस आपण पाडणारे कोणी नाही, पाऊस असाही पडतोच, पण त्याच्यामध्ये आपण पोल्युशन करून जेव्हा घाणेरडे गॅसेस तिथे अवेलेबल करून देतो पावसाला, या रे या आमच्यामध्ये मिक्स व्हा, तेव्हा ते आपल्यामुळे झालेलं असतं. पण त्या ताजमहलावरती जे काही डॅमेज झाला ते ऍसिड रेन आपण बनवलं नव्हतं, पण येस ते ऍसिड बनवायला आपण जबाबदार होतो. तसंच आता ही तर आपल्याला फरशी स्वतःच साफ करायची, म्हणजे आपण काय करतोय, मुद्दाम त्याच्यावरती ऍसिड टाकतो आणि जे काय होईल ते आपण धुवून टाकू. ह्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. त्याच्या आधी हे लास्ट बघा, दुष्फेन पाणी सुफेन बनवणं. दुष्फेन म्हणजे फेन म्हणजे फेस, दुष्फेन म्हणजे याचा फेसच होत नाही. सुफेन म्हणजे वा छान, सु म्हणजे सुंदर आणि फेन म्हणजे फेस, याचा खूप फेस होतो असं पाणी. तर खूप साऱ्या लोकांना अनुभव असेल, आपल्याकडे गावामध्ये जे बोरचं पाणी असतं किंवा टँकरचं पाणी येतं किंवा कुठून तरी लांबून मोठे बिटेतलं पाणी आलेलं असतं, तर त्या पाण्यामध्ये ना खूपदा साबणाचा फेसच होत नाही. किती पावडर टाका, कपडे धुतले असं वाटतच नाही, कारण की फेसच होत नाही. कारण त्या पाण्यामध्ये खूप सारे क्षार असतात, कॅल्शियमचे, मॅग्नेशियमचे, सल्फेटचे. मग हे सगळे क्षार आपलं पाणी फेस करूच देत नाही त्या पाण्यामध्ये. मग काय करायचं, त्याच्यामध्ये धुण्याचा सोडा घालायचा. हे सगळे क्षार खाली बसतात आणि मग पाण्यामध्ये वरच्यावर
साबणाचा फेस होतो आणि त्या फेसाबरोबर कपड्यांवरचं सगळे डाग बीग माती चिटकून निघून जाते. ठीक आहे. त्याचं आपल्याला शाब्दिक समीकरण पण दिलंय आणि रासायनिक पण दिलंय. वरच्याचं दिलेलं नाही, थोडीशी मोठी रिएक्शन आहे म्हणून फक्त शाब्दिक दिलेलं आहे. तर या शाब्दिक समीकरणामध्ये दिलंय कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट विल गिव्ह यू कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड. बघा सोपा फॉर्म्युला आहे. CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट Na2CO3 विल गिव्ह यू CaCO3. का बरं? हा Ca या CO3 ला चिटकलाय आणि हा Na आणि Cl, 2 NaCl तयार झाले. हे बॅलन्स नाही आहे, इकडे 2 लिहायला पाहिजे. 2 NaCl म्हणजे 2 NaCl चे मॉलिक्यूल तयार झाले. म्हणजेच काय केलं आपण? दुष्फेन पाणी सुफेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारांमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांसाठी शाब्दिक आणि रासायनिक समीकरण आपण असं वरच्या प्रमाणे लिहू शकतो. ठीक आहे. आता रासायनिक बंध हा आपल्याला फॅक्टर बघायचा आहे, पण त्याच्या आधी व्हिडिओ बघा 2 सेकंद. आणि मी आता माझा कॅमेरा बंद करणार आहे कारण मी आता व्हिडिओ दाखवणार आहे. मध्येच गडबड झाली तर म्हणून. आणि आवाज आला नाही तर मला सांगायचं. हे तुम्हाला कळतंय ना आपण काय करतो? हो मॅम. हो मॅम कळतंय. ओके. ते तुम्हाला किती छान वाटत असेल ना? ती NMMS ची परीक्षा झाली, डोक्यावरचं एक ओझं उतरलंय. हो टीचर. खूपच कसं नाही टीचर, उलट वाढलंय. का? आता काय आहे? एक तर परीक्षा झाली ना. टीचर निकाल लागेपर्यंत कलर तसंच राहते. निकाल लागेपर्यंत जी लो अपनी जिंदगी. जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल ना त्याच्या आदल्या दिवशी मग आपण रात्रभर झोपायचं नाही टेन्शन मध्ये. तोपर्यंत सुखासुखी मजा करून घ्यायची, कोणाला कळू पण नाही त्याचा पेपर कसा गेलाय. चला आता हा व्हिडिओ बघूया. आवाज येतोय ना? मानव निर्मित रासायनिक बदल. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण अनेक रासायनिक बदल घडवून आणत असतो. जसे सोडा लिंबू ह्या शीतपेयात रासायनिक बदल घडवला जातो कारण त्यामुळे जठराची आम्लता वाढवता येते. तर आता आपण अशा काही मानव निर्मित रासायनिक बदलांविषयी माहिती घेणार आहोत. इंधनाचे ज्वलन. आपल्याला अनेक दैनंदिन कार्यासाठी इंधनाची गरज भासते. त्यासाठी आपण ऊर्जा मिळवतो, जसे लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस. या इंधनाचे ज्वलन केले की आपल्याला ऊर्जा मिळवता येते. या सर्व प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनामध्ये ज्वलन होणारा पदार्थ कार्बन आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हा हवेतील ऑक्सिजनशी होतो. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. या प्रक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण: कार्बन व ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते. रासायनिक समीकरण: C+O अभिक्रिया CO2. अशा प्रकारे या इंधनाचे ज्वलन हे अतिशय जलद गतीने होते आणि यामुळे होणारा रासायनिक बदल हा अपरिवर्तनीय असतो. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. तुम्ही शहाबादी फरशी पाहिली असेल. या शहाबादी फरशीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा मुख्य रासायनिक घटक असतो. ही शहाबादी फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करते वेळी हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर फरशीच्या वरच्या थराची रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात. त्यातील पहिले उत्पादित कॅल्शियम क्लोराईड हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यामुळे निघून जाते. दुसरे उत्पादित कार्बन डायऑक्साईड आहे. याचे बुडबुडे निघतात व हवेत मिसळून जातात. तिसरे उत्पादित पाणी आहे जे पाण्यात मिसळले जाते. तर आता आपण या प्रक्रियेसाठी शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण: कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड व कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. मुलांनो, दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड व सल्फेट यांचे क्षार विरघळलेले असतात. तसेच या क्षारामुळे हे पाणी चवीला मचूळ असे असते. या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. हे पाणी सुफेन बनवण्यासाठी त्यामध्ये धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळले जाते. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय क्षारांचा अवक्षेप होतो. त्यामुळेच हे दुष्फेन पाणी सुफेन बनते. याचेच शाब्दिक समीकरण आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण: कॅल्शियम क्लोराईडची सोडियम कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम क्लोराईड तयार होते. याच शाब्दिक समीकरणासाठी आपण पुढील प्रमाणे रासायनिक समीकरण लिहूया.
रासायनिक समीकरण CaCl2 अधिक Na2CO3 अभिक्रिया CaCO3 अधिक NaCl. अशा प्रकारे दुष्फेन पाणी सुफेन बनवता येते. रासायनिक बदल होत असताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळ पदार्थांची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होते. त्यातून वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ उत्पादिते तयार होतात. मात्र या क्रिया होत असताना अभिकारकांमधील रासायनिक बंध तुटतात व नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ किंवा उत्पादिते तयार होतात. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा असते, हे आपल्याला माहित आहे. कळलं का? हॅलो टीचर. टीचर ते दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी त्याच्यात काय टाकतात? दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी इथून बघता परत बघा. हो टीचर. पाणी आहे जे पाण्यात मिसळले जाते. तर आता आपण या प्रक्रियेसाठी शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड व कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. मुलांनो, दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड व सल्फेट यांचे क्षार विरघळलेले असतात. तसेच या क्षारामुळे हे पाणी चवीला मचूळ असे असते. या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. हे पाणी सुफेन बनवण्यासाठी त्यामध्ये धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळले जाते. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय क्षारांचा अवक्षेप होतो. त्यामुळेच हे धुण्याचा सोडा, ठीक आहे, हो टीचर, दुष्फेन पाणी सुफेन बनते. याचेच शाब्दिक समीकरण आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. शाब्दिक समीकरण कॅल्शियम क्लोराईडची सोडियम कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम क्लोराईड तयार होते. याच शाब्दिक समीकरणासाठी आपण पुढील प्रमाणे रासायनिक समीकरण लिहूया. रासायनिक समीकरण CaCl2 अधिक Na2CO3 अभिक्रिया CaCO3 अधिक NaCl. अशा प्रकारे दुष्फेन पाणी सुफेन बनवता येते. रासायनिक बदल होत असताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळ पदार्थांची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होते. त्यातून वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ उत्पादिते तयार होतात. मात्र या क्रिया होत असताना अभिकारकांमधील रासायनिक बंध तुटतात व नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ किंवा उत्पादिते तयार होतात. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा असते, हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने, अशा रीतीने या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. मला असं वाटतं तुम्हाला तो समजलेला आहे. समजला टीचर. समजलेला. ठीक आहे, जाऊया पुढे. समजलेला आहे टीचर. असंच म्हणतात ना भाषणामध्ये. अशा पद्धतीने, अशा ठिकाणी, अशा रीतीने. हा, काय बोलतोय? टीचरचा विलंब म्हणजे काय? काय काय काय? मसूळ. मचूळ म्हणजे असं माती सारखं. तुम्ही बघितलं असेल क्षारयुक्त विहिरीचं पाणी कसं लागतं, विचित्र लागतं चवीला. खूपच क्षार असेल तर त्या पाण्याची चव बदलून जाते. त्याला मचूळ पाणी म्हणतात. म्हणजे असं गढूळ सारखं पाणी, गढूळ मचूळ असे ते नाराज लागतं टीचर त्याची चव. विचित्र लागतं ते. ते पाणी प्यायलं की असं वाटतं ही आपण काय प्यायलोय. खारट पाणी राहतं, ते जमिनीमध्ये मीठ राहतं ना, क्षार असतं. बरोबर आहे. त्याला मिनरल वॉटर असं म्हणून विकतात. टीचर पाण्याला खऱ्यामध्ये चव नसते. बरोबर, शाबाश. पाण्याला चव नसते, पण त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या ऍडिटिव्ह चव बदलते. क्षारांमुळे टीचर. क्षारांची चव आहे ना ती. पाण्याला स्वतःची चव नाही, रंग नाही, आकार नाही, पण तो जिकडे जातो त्याच्यामध्ये तो मिसळतो. तर ह्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी मिसळल्या आहेत तर त्याची चव बदलणार ना. चला, रासायनिक बंध म्हणजे आयनिक बंध. मगाशी लावण्याने आपलं अर्ध काम केलेलं आहे. त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगितलेलीच आहे. रासायनिक बंध आपण जरा पीपीटी मध्ये बघूया, त्याला कशा पद्धतीने दिलेले आहेत ते, आणि जरा समजून घेऊया. काय रे? आयनिक बंधाची स्क्रीन दिसते टीचर. हा, तेच मला मोठं करून दाखवायचंय. बघा, Na ॲटम म्हणजे सोडियमचा एक ॲटम आणि Na एक आयन,
ह्याच्यामधला फरक कळला का तुम्हाला? हा ऍटम आहे, ह्याने स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला आणि तो छोटा झाला. का बरं? मधल्या कक्षेमध्ये 2 आणि 8 एवढे इलेक्ट्रॉन आहेत, तो त्याचा सुखी आहे. पण बाह्यतम कक्षाच गेली ना, इलेक्ट्रॉनच गेला तर त्याच्यामधल्या कक्षाची गरज काय? मग एवढी मोठी त्याची साईज रिड्यूस झाली आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इलेक्ट्रॉन कमी झाला. पण न्यूक्लियस मधले प्रोटॉन्स कमी झाले का? न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, त्यांच्या संख्येला कशानेही फरक पडत नाही जोपर्यंत ते रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये जात. तो एक पूर्णपणे वेगळाच विषय. तर आता हा सुखासुखी बसलाय आपल्या आपल्या ऍटमच्या न्यूक्लियसमध्ये. जेवढे काही प्रोटॉन आहेत, जेवढे काही न्यूट्रॉन आहेत, ते घेऊन तो थांबलाय. पण प्रोटॉन 11 आहेत आणि इलेक्ट्रॉन 10 आहेत. पॉझिटिव्ह चार्ज वाढला की ते श्रिंक करणार, म्हणजे त्याला खेचून घेणार. बाहेर बाजूच्या 2 ज्या आपल्या रिंग आहेत, पहिली त्याच्या 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसरी त्याच्यामध्ये 8 आहेत, खेचून घेतलं कारण की पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. बरोबर. आता बघा ना, आपल्या वर्गामध्ये पण बघा, मुलं आणि मुली, मुलींची संख्या जास्त असली तर सर कोणाचं ऐकतात? मुलींचं ऐकतात. पण मुलांची संख्या जास्त असली तर लगेच खेळायला घेऊन जातात, सर खेळायला सोडा, सर खेळायला सोडा, म्हणून येतात की नाही. ज्याची संख्या जास्त त्याचा भाव जास्त. प्रोटॉनची संख्या जास्त आहे, मग प्रोटॉन काय करतील? सेंटरमध्ये बसलेत ते खेचून घेतात, जास्त इलेक्ट्रॉनला खेचून घेतात. पॉझिटिव्ह चार्ज वाढला की इलेक्ट्रॉन जवळ आले, म्हणजेच बाह्यतम कक्षा गायब आणि आहेत त्यांना पण श्रिंक केलं, म्हणून याचा साईज छोटा झालाय बघा ना. आणि क्लोरीन हा चांगला छोटा गोल गरगरीत हिरव्या रंगाचा बॉल होता, पण त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 17 इलेक्ट्रॉन होते. त्याच्यामध्ये एक वाढला. इलेक्ट्रॉन एकमेकांना ढकलतील. एका रूम मध्ये आम्हाला 4 जणांना राहायची चांगली सोय होती, त्याच्यामध्ये 5व्या माणसाला आम्ही धक्काबुक्की एकमेकांना इकडे बघ तिकडे बघ होणारच आहे ना. जागा तेवढीच, माणसं वाढली, थोडंसं तर ऍडजस्ट करावं लागतंच ना. मग त्या आलेल्या इलेक्ट्रॉनला त्यांना ऍडजस्ट करावं लागतं, स्वतःची जागा बदलावी लागते, त्याच्याकडे त्यांना लांब जावं. हे आपण केलंय बघा. आपण जेव्हा वर्तुळामध्ये बसतो, आपण आपले बसलेलो असतो, मग कुठून तरी मागून लोक येतात, पाणी पिऊन येतात, वॉशरूमला जाऊन येतात, मग त्यांना सर्कलमध्ये घ्यावं लागतं. मग काय करतो आपण? सर्कल मोठा करतो. तेच झालंय, क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन होते, आणखीन एक आला. मग तो आला म्हणजे कुठे बसवायचं? चला रे सगळे थोडं मागे व्हा. झालं, 18 बसले. टीचर बस मध्ये आपण चढत असतो ना टीचर, तेव्हा कंडक्टर पण तसेच ओरडतात टीचर. काय म्हणतात ते? चला सीट आले की टीचर मागे जा असं सांगतात राहतात टीचर ते. पण म्हणजे त्याच्यामधली साईज बदलत नाही. मी हे मुद्दाम उदाहरण का दिलं? आपण सगळे वर्तुळामध्ये बसलोय, डबा खायला जरी बसलो तरी एक जरी मित्र आला तरी पण आपल्याला सगळ्यांना मागे सरकावं लागतं. त्याला बसायला जागा तर करून द्यायला पाहिजे ना आपण. तो कुठे बसणार? आपल्या डोक्यावर तर नाही, मागे तर नाही, आपल्या बरोबर येणार आहे तो. सो आपणच सगळे ऍडजस्ट करतो. तसं क्लोरीन मध्ये पण होतं. ऍडजस्ट केलं की काय होते? शेल मोठी होते. आणि आता याच्यामध्ये काय झालंय? इलेक्ट्रॉन वाढला, मग आता इथे निगेटिव्ह पॉवर वाढली आणि पॉझिटिव्ह आतमध्ये 17च आहेत. परत ह्याच्या केंद्रकामध्ये काहीच बदल झालेला नाही. मध्ये जेवढे प्रोटॉन, जेवढे न्यूट्रॉन तेवढेच आहेत. पण आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढला, निगेटिव्ह चार्ज वाढला. म्हणजे नेट चार्ज बघा ना, नेट चार्ज -1 कारण तो बाहेर आहे, आणि इथे नेट चार्ज +1. मग आपण Na कसा लिहितो? Na+1 लिहितो आणि Cl -1 लिहितो. कुठून आला हा नेट चार्ज? बॅलन्स केल्यावरती जे उरलं तो नेट चार्ज. मग आता +1 -1 ऑब्व्हियसली एकमेकांना अट्रॅक्ट करणार आणि NaCl चा क्रिस्टल असा दिसतो. क्रिस्टल म्हणजे क्रिस्टल, मला नाही माहिती त्याला मराठीत काय म्हणतात, पण त्याच्यामध्ये NaCl असे एकमेकांना रचतात की त्याची एक 3 डायमेन्शनल एक रचना तयार होते, संरचना. आता बघा ना, एक जांभळा बॉल, एक हिरवा बॉल, एक जांभळा बॉल, एक हिरवा बॉल, असे एकमेकांमध्ये अडकलेले पद्धतशीर सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेत, बरोबर ना? म्हणजे लांबून बघितलं की हे समजतं की कुठला क्लोरीन आहे, कुठला सोडियम आहे आणि ते कसे एकमेकांमध्ये फिट झालेत बघा ना. म्हणून ते बॉन्डिंग आपल्याला सॉलिड दिसतं. सोडियम क्लोराईड काही लिक्विड नाहीये, सॉलिड आहे, आपण वापरतो. कारण ते ऍटम्स आयन्स एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड ऑफ अट्रॅक्शन. आणि म्हणून या आयनिक बंधामध्ये काय होतं? एक संरचना तयार होते, क्रिस्टल तयार होतं. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये काय होतं? एक अणू इलेक्ट्रॉन देतो, दुसरा अणू इलेक्ट्रॉन देतो. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हेच उदाहरण सांगितलं होतं की माझ्या घराच्या एका खोलीमध्ये मला एक पेइंग गेस्ट ठेवायची. मग ती मुलगी तिच्या कॉलेजच्या हिशोबाने, तिच्या अभ्यासाच्या हिशोबाने माझी एक रूम वापरेल. रूम आहे माझी, वापरते ती. माझी रूम मी तिला दिली आणि तिने ती वापरली.
म्हणजे मी मेटल ती नॉन मेटल, मी सोडियम ती क्लोराईड. करेक्ट ना? माझ्याकडे असलेली एक्स्ट्रा गोष्ट मी तिला देऊन टाकली, मी हिरो सारखं काम केलं. आणि ती क्लोरीन सारखी तिने ती घेऊन टाकली, कारण त्याची गरज आहे. माझाही फायदा तिचाही फायदा. सो अशा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन. कम्प्लिटली देऊन टाकणं, कम्प्लिटली घेऊन टाकणं, पण तरी बाबा घर तर माझं आहे ना, म्हणजे रूम माझीच आहे. दुसरं आयन तयार होणं, म्हणजे इलेक्ट्रॉन दिला म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे मी झाली कॅटायन. तिने इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे रूम घेतली, म्हणजे ती एक प्रकारे कर्जातच आहे ना, माझ्या घरी आहे म्हणजे ती काही स्वतंत्र नाही. सो ते निगेटिव्ह म्हणजे काय, एनायन. कॅटायन पॉझिटिव्ह, एनायन निगेटिव्ह. आता स्थितिक विद्युत आकर्षण म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. स्थितिक म्हणजे त्याच जागेवरचा, विद्युत आकर्षण फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मराठीत नाव आहे स्थितिक विद्युत आकर्षण. विरुद्ध प्रभारी आयनांमध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल निर्माण होते. मी तुम्हाला आता सांगितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणलं की ते अट्रॅक्ट करणारच एकमेकांना. ह्या अट्रॅक्शनमुळे जे बॉन्डिंग होतं त्याच्याचमुळे तर पूर्ण एक अख्खं स्ट्रक्चर तयार होतं. आणि आयनिक बंध म्हणजे काय, स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे आयनिक बंध तयार होतो. सिंपल, जे आपण आता बघितलं ते हेच आहे सगळं. आणि आता जे NaCl बनतं त्याच्यावरती नेट चार्ज 0, बरोबर? कारण Na आणि Cl, माझ्याकडचा +1 हिच्याकडचा -1, आम्ही एकत्र आलो, आम्ही शेअरिंग केलं, आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता आमच्या घरावरती नेट चार्जेस 0. माझी रूम जेव्हा रिकामी होती तर घरावरती चार्ज होता +1, तिच्याकडे चार्ज होता -1 जेव्हा आम्ही शेअरिंगच्या याच्यामध्ये आलो तेव्हा. पण आम्ही शेअर करून स्टेबल झालो, म्हणजे काय झालं, NaCl 0 चार्ज. माझ्या घरात ती सेटल झाली त्या रूम मध्ये, तिचं काम चालू झालं, मला रेंट मिळायला लागलं. सोपं, बरोबर ना? अशा पद्धतीने आयनिक बंध बनतो. आता सहसंयोजी बंध, अच्छा हा सगळ्यात मस्त बॉन्ड आहे, मला खूप आवडतो. कोव्हॅलेंट बॉन्ड, ह्याच्यामध्ये असलं काही टेन्शनच नाही. हे म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, हॉस्टेलची रूम. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे एक हॉस्टेलची रूम, माझं घर तिची रूम असं वगैरे काही नाही. हॉस्टेल काय कोणाच्या बाबांची प्रॉपर्टी नसते. हॉस्टेल म्हणजे हॉस्टेल, त्याच्या रूम मध्ये कोणीही येऊ शकतं, माझ्या रूम मध्ये कोणी येऊ शकतं. मी थोडी ठरवणार आहे कोणी येणार, चॉईस असू शकते, पण कोणी येऊ शकतं, पटलं नाही तर रूम सोडून जाऊ पण शकतं. म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये शेअरिंग होतं, शेअरिंग. आणि सगळेच इक्वल मालक असतात त्याच्यामध्ये, बरोबर ना? बघा, म्हणजे काय करायचं, माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि तिच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. तुम्हाला माहिती आहे ना, डबल बेडचा रूम, डबल बेडचं शेअरिंग वरती रूम असतात ना, रूम बेसिस वरती लोक राहतात, काय म्हणतात त्याला, रूम शेअरिंग बेसिसवर म्हणतात, असंच म्हणतात, है ना? तर काय करतात, एका रूम मध्ये 2 बेड असतात. तर माझ्याकडे समजा मी आणि माझी मैत्रीण, आम्ही दोघीही मुंबईला गेलो शिकायला, तर तिथल्या रूम मध्ये आम्ही रेंटमध्ये राहणार. मग तिथे त्या रूम मध्ये 2च बेड आहेत, मग ती आणि मी शेअर करणार ना. सांगायचा मुद्दा, आम्ही दोघींनी रूम शेअर केली, ती रूम माझी पण नाही तिची पण नाही, ज्याची कोणाची त्याचा काही संबंध पण नाही. आता ह्या कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय चाललंय बघा, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, ह्याचा एक पिवळा आणि असं लांबून बघितलं की ते असं म्हशीचं तोंड असल्यासारखं वाटतं बघा ना, 2 डोळे आणि नाक है ना, असं लांबून व्हिज्युअलाइज करून बघा. पण हा एक हायड्रोजन आहे आणि हा एक हायड्रोजन, असं डोळे वाटतात बघा ना, डोळे आहे की नाही, दोन वाटतात ना, आणि त्याच्यावरती 2 टिंब पण आहेत, पण ते हायड्रोजन. आणि हे त्याचं न्यूक्लियस आहे, डार्क मरून कलरचं मधलं त्याचं केंद्रक आहे, आणि बाजूला जी रिंग आहे ती त्याची शेल आहे, शेल. आणि त्याच्यामध्ये जो काय म्हणतात, कक्षा, आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन हे ऍटम्स आहेत, त्याचे ते पिवळे डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, आता हा एक ऍटम, हा एक ऍटम, आता ते दोघं एकमेकांच्या बाजूला आले. आता यार बघा, मी आणि माझा चुलत भाऊ, आम्ही एकाच फॅमिली मधले लोक, किंवा मी आणि माझी सख्खी बहीण, जुळ्या बहिणी, आम्ही दोघी जुळ्या बहिणी, तर आम्हीच त्या रूम मध्ये गेलो तर आम्ही आरामात, आमचीच रूम होईल ना ती, म्हणजे जुळ्या बहिणी, एकाच घरातल्या बहिणी, एकसारख्याच बहिणी. तर सेम तसंच आहे, हायड्रोजन आणि हायड्रोजन आपला इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर करतात. हा काय म्हणतोय बघ, मला स्टेबिलिटी करता एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, हा म्हणतो माझी पण तीच परिस्थिती आहे, आपण दोघं समदुःखी आहे, मग काय करायचं, तुझा इलेक्ट्रॉन तू मला देऊ नकोस, माझा इलेक्ट्रॉन पण मी तुला देत नाही, आपण दोघं शेअर करूया.
मग काय करतात, जवळ जवळ येतात, ह्याचे इलेक्ट्रॉन शेअरिंग करतात. झालं ना, ह्याचे पण 2 झाले, ह्याचे पण 2 झाले, सुखी दोघांचं द्विक पूर्ण झालं. बरोबर. मग आता ह्या बॉन्डिंग मध्ये, अच्छा, म्हणूनच कोव्हॅलंट बॉन्ड हे जास्त स्ट्रॉंग असतात, कारण त्याच्यामध्ये शेअरिंग होतं, ओव्हरलॅप होतो आणि ते एकमेकांना चांगले स्ट्रॉंगली पकडून ठेवतात. पण तरी सुद्धा दुसरा कोणी इकडे आला, समजा क्लोरीन आला, क्लोरीन हायड्रोजन पेक्षा तो स्ट्रॉंग आहे, जास्त दादागिरी करू शकतो, तर तो इकडच्या हायड्रोजनला काढून टाकेल आणि क्लोरीन आणि हायड्रोजनचं पण असंच कोव्हॅलंट बॉन्डिंग होऊ शकते. तुझा इलेक्ट्रॉन माझे इलेक्ट्रॉन शेअरिंग केलं. बरोबर. म्हणजे हॉस्टेल रूम आहे ना, एका हायड्रोजनला काढून दुसरा क्लोरीन तिथे मी टाकू शकते. म्हणजेच हे रिप्लेस होऊ शकतात, पण साध्या कंडिशन मध्ये नाही. त्याला जास्त एनर्जी द्यावी लागते, हीट द्यावी लागते, फोर्स द्यावा लागते किंवा प्रेशर द्यावं. ठीक आहे. सांगायचा मुद्दा असा की कोव्हॅलंट बॉन्ड हे आयनिक बॉन्ड पेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. थोडक्यात सांगायचं झालं, थोडं जरा कॉमेडी आहे पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांना मोठे झालाय. आपलं आयनिक बॉन्ड म्हणजे ना इंडियन अरेंज मॅरेज आहे, भारतीय पद्धतीतलं अरेंज. काही झालं तरी पण, काहीही झालं तरी आम्ही एकमेकांचा जीव खाऊ, पण आम्ही एकमेकांना सोडणार नाही, असा तो आयनिक बॉन्ड. हे कुठपर्यंत होतं, जोपर्यंत पाण्यात जात नाही तोपर्यंत. पाण्यात गेले की आयन्स मोकळे होतात. पण कोव्हॅलंट बॉन्ड असं नाहीये. आओ जाओ घर तुम्हाला, काही टेन्शनच घ्यायचं नाही. आपलं कल्चर नाहीये, फिरंगी लोकांचं कल्चर आहे. आज माझं याच्याबरोबर भांडण झालं, उद्या मी त्याच्याशी मैत्री करेन, उद्या त्याच्याबरोबर भांडण झालं, परवा तिसऱ्याशीच मैत्री करेन. मी फ्री आहे ना, आय एम अ फ्री ॲटम. हे कोण करू शकतं, कोव्हॅलंट बॉन्ड करू शकतो. पण तरी पण जेव्हा बॉन्डिंग होते तेव्हा ते स्ट्रॉंग बॉन्ड मध्ये असतात आणि ते ओव्हरलॅप करतात, म्हणून इलेक्ट्रॉन सहजासहजी सोडत नाही, जोपर्यंत तिसरा जास्त डॉमिनेटिंग मेंबर येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन संधान म्हणजे शेअरिंग. 2 अणू आपापले संयोजक इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर संधान करतात, शेअर करतात, ओव्हरलॅपच करतात. बघा ना, कक्षा ओव्हरलॅप केली ह्याने आणि ह्याने, म्हणजे काय झालं, तुझी आणि माझी जी काही बॉर्डर आहे ती आपण एकमेकांना ओव्हरलॅप करून टाकली. म्हणजे मग ह्या देशातले ह्या देशात, त्या देशातले त्या देशात फिरू शकतात ना. एवढ्या ह्याच्यामध्ये बघा ना, दोन्ही इलेक्ट्रॉन कुठेही फिरू शकतात. हा ह्याच्याकडे पण जाईल, हा ह्याच्याकडे, तो पण सुखी, हा पण सुखी. दोघांनी खरं तर एकमेकांना उल्लू बनवलंय, कारण इलेक्ट्रॉन दोघांकडे पण नाहीयेत पूर्णपणे, पण तरी दोघांचं काम तर भागतंय ना. स्थैर्य मिळालं आयुष्यामध्ये, सुख मिळालं, बाय झालं, कशाला बाकीच्या गोष्टीत पडायचं आपण, असं चाललंय त्यांचं काम. संधान केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही अणूंची सामायिक मालमत्ता होती. पण मला म्हटलं एक कॉमन प्रॉपर्टी येते. हा म्हणू शकत नाही की हे इलेक्ट्रॉन माझे, हाही म्हणू शकत नाही की हे इलेक्ट्रॉन माझे. दोघांनी शेअरिंग केलंय, आपापल्या मर्जीने शेअरिंग केलंय, आणि जोपर्यंत ते शेअर्ड आहेत तोपर्यंत ते स्टेबल आहेत. ठीक आहे. आता सामायिक इलेक्ट्रॉनमुळे दोन्ही अणूंची इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण होते. बरोबर आहे. तर यांचं द्विक झालंय. जर तुम्हाला म्हटलं की क्लोरीन आणि हायड्रोजन HCl जे आपलं ऍसिड आहे, ज्यामध्ये हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मधला जो एकटा आहे ना, बाकी तर 2 आहेत, 7 आहेत ना, 6 एकत्र असतात. 7वा जो एकटा आहे बिचारा, तो या हायड्रोजन बरोबर शेअरिंग करतो. झालं, क्लोरीनला हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन मिळाला आणि हायड्रोजनला क्लोरीनचा इलेक्ट्रॉन मिळाला, दोन खुश. आता सहसंयोजक बंधामध्ये 2 संयोजक इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोजक बंध तयार होतो. म्हणजे एक बंध म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक लाईन म्हणजे एक बंध. दाखवण्याची पद्धतच आहे. एक लाईन म्हणजे एक बंध, एक बॉन्ड, आणि एका बॉन्ड मध्ये 2च इलेक्ट्रॉन. हे कधीच विसरू नका, म्हातारे होईपर्यंत हे असंच राहणार. ठीक आहे. आणि आयनिक आणि सहसंयोजक बंधाची आता उदाहरणं, NaCl, हे मगाशीच आपण बोललो, Na+Cl- आयनिक बॉन्ड. आता हा बघा ना, H2O, ऑक्सिजनचे 6 होते. आता ह्याचा एक घेतला, ह्याचा एक घेतला, झाले ना याचे 8. हायड्रोजनचा रेड बरोबर ब्ल्यू आला, रेड बरोबर ह्याचं झालं द्विक, ह्याचं द्विक झालं, ह्याचं अष्टक झालं. मस्त की नाही? मस्त. किती चांगले आहेत, किती हुशार आहेत ते सगळे. ऍटम्स आपल्यासारखेच, जसे आपण तसे आपले ऍटम्स. आता काय करायचं, आपले सगळे स्वाध्याय आपण सोडवायचे. हॅलो मॅम, तुमच्या आजूबाजूला लावण्य बोलू का मॅम? बोल ना. मॅम, मी एक कोव्हॅलेंट बॉन्डचं एक उदाहरण देऊ का?
मिथेन. आता जर आपण मिथेन घेतलं तर मिथेनचा जो मिथेन घेतलं तर त्यांचं कोव्हॅलंट बॉन्ड कसं होईल की जे कार्बनचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो आहे 6 आणि जो हायड्रोजनचा आहे तो आहे 1. तर म्हणजे जो कार्बन आहे तर त्याचं जे इलेक्ट्रॉनिक जो कॉन्फिगरेशन असन तर ते 2 आणि 4 असन. तर तो 4 घेऊ पण शकतोय आणि 4 देऊ पण शकतोय. त्याच्यामुळे तो काय करीन, आता जर एक हायड्रोजन त्याच्याबरोबर शेअरिंग करीत असेल तर ते चालणार नाही. त्याच्यामुळे असे 4 हायड्रोजन येतील आणि ते त्याला शेअरिंग करू शकता. जसे की ते म्हणजे आता 4 हायड्रोजन घेतलं ना तर ते कार्बन सोबत शेअरिंग करू शकता. इकडून तिकडं तिकडून इकडं फिरू शकता. जसं की कार्बन पण पूर्ण होईल आणि म्हणजे कार्बनची कक्षा पण पूर्ण होईल आणि 4 हायड्रोजनची कक्षा पण पूर्ण होईल. बरोबर. मिथेन बघा, हिने सांगितलेलं उदाहरण घेऊया आपण. कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. कार्बन माझा आवडता एलिमेंट आहे. एकदम मस्त भारी येतो, दिसतो सामान्य पण काम एकदम असामान्य, कर्तृत्ववान माणूस येतो पिरियोडिक टेबल मध्ये. हो टीचर, खूप हुशार आहे टीचर. हे 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि हे कोणाचे आहेत? कार्बनचे आहेत. आता दुसरे आपण बघूया हायड्रोजनचे. हायड्रोजनचे हिरवे घेऊ, लाल आणि हिरवं कॉम्बिनेशन चांगले. हिरव्याला हिरवं हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, म्हणजे एक कार्बनचा आणि एक हायड्रोजनचा. आता हायड्रोजनच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एक हिरवा क्रॉस आहे, आणि कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4च इलेक्ट्रॉन आहेत. तो 4 देऊ पण शकत नाही, 4 घेऊ पण शकत नाही. तो 4च्या 4 कोव्हॅलंट बॉन्ड करू शकतो, सहसंयोजी बंध. मग त्याच्याबरोबर 4 हायड्रोजन आले. हायड्रोजन तर सगळ्यांना मदत करतात. सगळ्यात चांगले गुणी लोक कोण असतील तर ते हायड्रोजन आहेत. तर ते येतात लगेच मदत करायला. मग काय बनतं? CH4 म्हणजेच मिथेन. बरोबर सांगितलं, हिचं उदाहरण अगदी बरोबर आहे लावण्याचं, शाबाश. पण असे बरेच सारे तुम्हाला दिसलं असेल, मी हे तिने जे काही सांगितलं हे तेच आहे. एक बंध म्हणजे एक लाईन आणि एका लाईन मध्ये 2 इलेक्ट्रॉन. हे दिसत आहेत ना, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 हो 2 ची टीचर जोडी. दिसतंय. हे असेच असतात आणि असेच काढतात पण. ह्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणतात. डॉट डॉट डॉट, फुल्ली गोळा. तर एका रांगेत 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बंध म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. असंही दाखवू शकता, असे दाखवू शकता. ठीक आहे. तर ही होती आपल्या आजच्या धड्याची गोष्ट. तुम्हाला कळली का? हो टीचर, कळली. आता स्वाध्याय काय सांगितलंय की आपल्या आजूबाजूला असलेल्या रासायनिक बदलांची यादी बनवा आणि मला सांगा, तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे कुठले रासायनिक बंध बघितलेत, काही बदल बघितलेत, ते नोंदवून ठेवा आणि पुढच्या लेक्चरमध्ये मला सांगा. सोपा अभ्यास. ठीक आहे. ओके आपला धडा टीचर. संपला. बाय अच्छा, एक टीचर. मला सांगा, आपला ऍसिड बेस हा धडा झालाय का? मला नाही वाटत आपला झालाय का. झालाय? नाही टीचर, नाही झालाय. नाही झालाय. पुढच्या वेळेला आपण ऍसिड बेस घेऊया. आम्ल आम्ल हो ठेवलं. टीचर. ठीक आहे. ओके टीचर. चल, ओके बाय. टीचर, बाय. थँक्यू टीचर. बाय थँक्यू टीचर. टीचर. थँक्यू बाय टीचर. गुड नाईट. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. गुड नाईट. थँक्यू. बाय मयूर. शुभरात्री टीचर. बाय मॅम. बाय बाय मुलांनो, थँक्यू.